नमस्कार. जय श्रीराम. शंभू छत्रपती हे त्यांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांचे खूप मोठे भक्त होते आणि असे अनंत पुरावे आपल्या समोर येतात की शंभू छत्रपतींनी प्रभू रामचंद्रांना आदर्श मानून इथे संस्कृती प्रस्थापित केली, अनेक युद्ध केले आणि प्रभू रामचंद्रांचं धर्मरक्षण धर्मभक्ती पाहता शंभू छत्रपती जे बलिदानाला समोर गेले त्याचे एक खूप मोठं कारण म्हणजे रामायण आहे, रामायणाचा संस्कार आहे. असंच होत असताना इतिहासाचा समज हा सामान्य जनतेमध्ये खूप कमी असतो आणि काही गैरसमज सगळीकडे प्रस्थापित केले जातात. ते गैरसमज असे आहेत की शंभू छत्रपतींची हत्या ही मनुस्मृतीनुसार घडवली. मग औरंगजेबाच्या दरबारामध्ये मनुस्मृतीचा अंमल कुठून आला होता? औरंगजेबाच्या दरबारामध्ये मनुस्मृती कोण का मानेल? आणि जिथे संपूर्णरित्या औरंगजेबानी शंभू छत्रपतींना मारण्याकरता पूर्ण देशातले मौलवी एकत्र केले, अशी परिस्थिती असताना संभाजी महाराजांच्या चरित्रातील हे इस्लामिक क्रौर्य दाबण्यासाठी किंवा याला बगल देण्यासाठी असे फेक नॅरेटिव्ह उभे केले जातात की शंभू छत्रपतींची हत्या ही मनुस्मृतीनुसार केली. मी आताच उल्लेख केला की शंभू छत्रपती हे खूप मोठे प्रभू रामचंद्रांचे भक्त होते आणि मी हे पूर्णपणे डॉक्युमेंटेशन आहेत याचे पुरावे आम्ही स्क्रीनवरती प्रस्थापित करू शकतो किंवा करणारच आहोत. संभाजी महाराज हे खूप मोठे मनुस्मृती या ग्रंथाला आदर्श मानणारे महापुरुष आहेत. मनुस्मृती या ग्रंथाला संभाजी महाराज आदर्श का मानतायत? कारण प्रभू रामचंद्र ह्या मनुस्मृती ग्रंथाला आदर्श मानतायत आणि आदर्श मानताना प्रभू रामचंद्रांनी त्या कालखंडामध्ये वालीचा वध केला आणि वालीचा वध केल्यानंतर वालीनी त्यांना आरोप लावले की तू माझा वध हा नियमांनी केलेला नाहीये. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी वालीचा केलेला जो वध आहे तो किती नियमानुसार योग्य आहे आणि तो किती चुकीचा होता त्याला पटवून दिलं. त्यावेळेस त्यांनी प्राण त्यागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांना वंदन केलेले आहे. प्रभू रामचंद्रांनी कुठेही वालीचा वध करताना त्या झाडाच्या आड लपून वगैरे वध केलेला नाहीये. समोरासमोर दोघांचं युद्ध झालेलं आहे. कारण वालीच्या पत्नीकडे ज्यावेळेस असा निरोप गेला की प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केलेला आहे, सगळ्या वानरांनी सांगताना असं सांगितलंय त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. आता मी हे का मानतोय? कारण प्रभू रामचंद्र हे खूप मोठे आदर्श राजा होऊन गेले. आज संपूर्ण जगात त्यांचा आदर्शवाद प्रस्थापित केला जातो. तर संभाजी महाराजांनी सुद्धा प्रभू रामचंद्रांचे सद्गुण वेचताना मनुस्मृतीला आदर्श ग्रंथ मानलेले आहे आणि ज्यावेळेस मनुस्मृती या ग्रंथावरती सगळे लोक नाराजी व्यक्त करतात, त्याच्यामध्ये जातीयवाद आहे, असं आहे तसं आहे, तर अजून एक डॉक्युमेंटेशन सांगतो. दशरथ राजा ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना युवराज घोषित करतोय त्यावेळेस दशरथ राजा असं म्हणतो की ब्राह्मणापासून ते शूद्रापर्यंत प्रत्येकाला सामान्यरित्या समानरित्या असं विचारा आणि सांगा मला प्रभू रामचंद्रांना युवराज म्हणून प्रस्थापित करायचं का? दशरथ राजा समोर पण मनू महाराजांनी लिहिलेलीच ही राज्य घटना होती. कारण मनू महाराज एक क्षत्रिय होते आणि त्यांनी अशी एक घटना तयार केली ज्याच्यामध्ये समरसता होती. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हुवर शूद्रास या ग्रंथामध्ये लिहिताना म्हणतात की पूर्वीच्या कालखंडामध्ये शूद्रांना हिंदू धर्मामध्ये खूप मोठा सन्मान होता. ह्या गोष्टी सुद्धा लोकांच्या समोर आल्या पाहिजेत. आणि शंभू छत्रपती कधीच जातीभेद करणारे राजे नव्हते, पण बुधभूषणम हा ग्रंथ लिहिताना किंवा त्यांची शैक्षणिक यादी जी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना स्मृती ग्रंथ शिकवलेले आहेत आणि संभाजी महाराजांचा अत्यंत प्रिय ग्रंथ म्हणजे मनुस्मृती हा ग्रंथ ठरलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामधनं अनेक चांगल्या गोष्टी वेचल्या आणि बुधभूषणम ह्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत. आता हे बुधभूषणम जे आत्ताच्या काळात लिहिले ते रामकृष्ण कदमांनी लिहिलेले आहे आणि ते सुद्धा अत्यंत जाणते संस्कृतचे उत्कृष्ट भाष्यकार आहेत, दुभाषिक आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून संभाजी महाराजांचं चरित्रातला हा शोध लावलेला आहे. तर संभाजी महाराज प्रभू रामचंद्र जर मनुस्मृती या ग्रंथाला आदर्श मानतात तर तो ग्रंथ खरंच जातीवाद करणारा असेल का? संभाजी महाराज तर जातीवादी नव्हते, प्रभू रामचंद्र जातीवादी नव्हते, मग त्या ग्रंथातनं असा जातीवाद बाहेर का काढला जातो आणि तो हिंदूंचा स्मृती ग्रंथ सातत्याने जाळल्या का जातो याच्यावरती पण विचार होणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, अभ्यास हा तपासावा लागतो. संभाजी महाराज यांना आदर्शच होता, मनुस्मृती हा ग्रंथ आदर्श होता, त्याच पद्धतीने प्रभू रामचंद्रांचे ते भक्त होते. म्हणून संभाजी महाराज स्मृती ग्रंथ आणि प्रभू रामचंद्र कधी जातीवादी नव्हते. याच्यातून मला हे अभ्यासपूर्वरित्या सांगायचे.